स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थांची भक्ती जो व्यक्ती करतो आणि जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये हरवून जातो त्या भक्ताला कधीही कशाचीही कमी पडत नाही. कारण श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये सर्वस्व आहे. सर्व सुख समाधान आनंद हे स्वामीच्या नामामध्ये आहे. स्वामींची भक्ती करणे देखील बरोबर आहे, परंतु त्याबरोबरच कर्म देखील चांगले करणे ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कधी कधी काय होत असतं की तुम्ही भक्ती करत असता परंतु कर्म वाईट करत असता. त्यामुळे काय होत असतं की भक्तीचं फळ हे कोणत्याही पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे सर्वात अगोदर भक्ती तुम्ही कमी करा, परंतु कर्म हे नेहमी चांगले करायचे आहे. कारण कर्माचे फळ हे नक्कीच भोगावे लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपण एखादं कर्म करतो त्यावेळेस कर्म आपल्या हातून हे चांगलेच झाले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. ज्या लोकांनी स्वामींची भक्ती केली त्या लोकांना कोणताही अनुभव येऊ शकतो, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट ही अशक्य राहत नाही. स्वामींच्या भक्तीचे खूप लोकांना खूप चमत्कार देखील आढळले आहेत. खूप लोकांनी स्वामींचे अनुभव देखील घेतलेले आहेत. स्वामींवरचा असीम विश्वास, स्वामींवरची भक्ती आणि स्वामींवर असलेलं प्रेम आपुलकी माया याने स्वामींची प्रचिती येते. आणि त्याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे त्याचे कर्म देखील तेवढेच चांगले असले पाहिजेत. अशा लोकांना स्वामींची प्रचिती येतेच, कारण अशी लोक ही स्वामींच्या जवळ असतात आणि अशा लोकांवरती स्वामींची दृष्टी ही सदैव असते. आणि आज असाच एक सत्य अनुभव मी तुमच्या बरोबर घेऊन आलेले आहे. आणि हा अनुभव ऐकताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतील. काहींना तर हा अनुभव ऐकल्यानंतर आश्चर्य देखील वाटेल, तर काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की असे कधी कोठे घडले का, किंवा असे कधी घडतही नाही, किंवा आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये असे कधीही घडले नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील मनामध्ये निर्माण होतील. मग चला तर या सत्य अनुभवाला आपण सुरुवात करूया. आणि हा अनुभव एका 60 वर्षाच्या वृद्ध काकांना आलेला आहे आणि हे काका हे रिटायर आहेत. चला तर मग हा अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव राजेंद्रराव हनुमंतराव केंदळे आहे आणि मी भोसरी पुणे येथे राहणार आहे. माझे वय वर्ष 60 आहे आणि मी रिटायर आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये जॉब केला तो कोसर इंडिया लिमिटेडमध्ये. आणि हो मित्रांनो, त्याबरोबरच मला गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासन कडून मिळालेला आहे. आणि मी तेथे जॉब 42 वर्ष 5 महिने केला होता आणि आता मी रिटायर आहे. माझ्या घरामध्ये माझा मुलगा, माझी सून, माझी पत्नी राहतो. त्याबरोबरच माझ्या मुलाचे मुले देखील आहेत, म्हणजेच माझी नातवंड देखील आहेत. मला एक मुलगी आहे, तिचं देखील लग्न झालं आहे आणि तिला देखील मुलं आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही कशाचीही कमतरता नाही. माझं घर, माझं कुटुंब, माझ्या घरामध्ये सर्व काही सुखसोयी आहेत. माझं घर हे नातवंडांनी आनंदाने सुखाने समाधानाने भरून गेलेलं आहे. माझ्या आयुष्यभरामध्ये मला कधीच कशाचीही कमतरता नाही. माझं संपूर्ण आयुष्य आनंदाने गेलेलं आहे. आणि आता मी आणि बाळासाहेब गव्हाणे यांचे लांडेवाडी येथे एक स्वामींचा मठ आहे, तेथे मी 22 वर्ष सेवा चालू आहे. मी रिटायर झालेला 22 वर्ष झाले आणि तेव्हापासून मी तेथे स्वामींच्या मठामध्ये सेवा करत असतो. कारण मला स्वामींच्या सेवेमध्ये खूप आनंद येतो. माझं मन अगदी तेथे रमून जातं. ज्यावेळेस मी स्वामींची सेवा करतो ना त्यावेळेस मला कधीही कशाचंही भान राहत नाही. एकदा जर मी स्वामींच्या सेवेमध्ये हरवून गेलो तर मला किती वाजलेत किंवा काय झालं आहे याचं कशाचंही भान राहत नाही. ज्यावेळेस मी स्वामींची सेवेला बसतो त्यावेळेस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. परंतु माझ्या इथपर्यंतच्या आयुष्यामध्ये मला कधीही कोणताही स्वामींचा अनुभव आला नाही. कारण जे माझे नित्यकर्म आहे ते मी करतच असतो. त्याबरोबरच नेहमी स्वामींची सेवा देखील करत असतो.
आणि जोपर्यंत माझा जॉब मी नोकरी करत होतो तोपर्यंत मी कधीही कोणालाही माझ्यामुळे त्रास होईल असे कधीच वागलो नाही, कारण मी नेहमी माझ्या कर्मावरती विश्वास ठेवत होतो. आणि ज्यावेळेस मी रिटायर झालो तेव्हापासून तर मी स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींची सेवा करण्यातच माझं आयुष्य सोपवून दिलं. परंतु एके दिवशी ज्यावेळेस मी स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये माझी सेवा चालू होती त्यावेळेसच अचानकच काय झालं कोणास ठाऊक, पण मला चक्कर आली आणि मी जमिनीवरती पडलो. त्यानंतर थोड्या वेळानंतर मला तेथील लोकांनी मला माझ्या तोंडावरती पाणी टाकलं आणि मी थोड्या वेळाने शुद्धीवर आलो. मी 22 वर्ष त्या मठामध्ये काम केलं होतं, त्यामुळे तेथे येणारी 100-500 लोक ही मला चांगली ओळखत होती. त्यांनी लगेचच मला एकदा दवाखान्यात जाऊन चेकअप करण्याचा सल्ला दिला. ती लोक खूप प्रेमळ आणि आपुलकीने बोलणारी, एकमेकांवर माया करणारी आहेत. त्यानंतर 1-2 दिवस तसेच गेले आणि मी देखील त्याला टाळाटाळ केली, परंतु ते लोक ऐकतच नव्हती. एकदा तरी तुम्ही जा चेकअप करून या असे सतत मला सांगत होती. त्यानंतर मी स्वतः चालत तेथे गेलो. घरी गेल्यानंतर एके दिवशी बोलत बोलत मी सांगितलं की मला चक्कर आली होती. त्यानंतर घरच्यांनी देखील मला एकदा चेकअप करून यायचा सल्ला दिला, परंतु मी त्यांना देखील सांगितलं की मला काहीही झालेलं नाही, काहीतरी खाण्यामध्ये किंवा उन्हामध्ये इकडे तिकडे काहीतरी झाल्यामुळे चक्कर आली असेल असे म्हणून मी ती गोष्ट ढकलून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर तेथील लोकांनी मला पुन्हा विचारले की तुम्ही जाऊन चेकअप करून आला का. त्यावेळेस मी स्वतः ठरवलं की आता जाऊया आणि आपण पहिल्यांदा चेकअप करून येऊया. त्यानंतर स्वतः मी चालत आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो आणि तेथे गेल्यानंतर मी चेकअप करायचं ठरवलं आणि डॉक्टरांशी बोललो. त्यावेळेस डॉक्टरांनी देखील मला सांगितलं की तुम्ही एकदा चेकअप करूनच घ्या. आणि ज्यावेळेस माझी एंजिओग्राफी करण्यात आली त्यावेळेस असं समजलं की मला माइंड अटॅक आलेला होता, परंतु डॉक्टरांनी ही मला गोष्ट सांगितलीच नाही. डॉक्टरांनी मला सांगितले की काहीही नाही, थोडंसं इकडे तिकडे काहीतरी झाल्यामुळे तुम्हाला चक्कर आली होती. परंतु माझ्या फॅमिलीला त्यांनी बोलवून घेतलं आणि सर्व काही गोष्टी सांगितल्या. डॉक्टरांनी फॅमिलीला सांगितलं की माइंड अटॅक एकदा येऊन गेलेला आहे, त्यांच्या शरीरामध्ये 4 ब्लॉकेज आहेत, त्यामुळे त्यांचं पटकन ऑपरेशन करावं लागेल. त्याबरोबर डॉक्टरांनी हे देखील सांगितलं की तुम्ही कोणीही घरातली एक जणाने तरी कोणीतरी तुम्ही त्यांना सांगा की तुमच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कारण आपल्याला त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. त्यामुळे त्यांना अगोदर सांगणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरातील कोणीही मला माझ्या शरीरामध्ये काय झालं आहे हे सांगण्यास तयार होत नव्हते. परंतु माझा मुलगा मला म्हणाला की आपल्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यावेळेस मी देखील त्याला म्हणालो की मला काहीच झालं नाही, मग मला कशाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. साधी चक्कर तर आली होती आणि त्यानंतर मला कोणत्याही प्रकारचं दुखणं किंवा माझं काही दुखत आहे असं मला अजिबात सुद्धा जाणवत नव्हतं. आणि खरं सांगायचं जर म्हटलं तर माझं काहीच दुखत नव्हतं. मी अगदी पूर्वीसारखा ठणठणीत होतो. त्यानंतर माझ्या मुलाने सांगितलं की तुम्हाला काहीही करून तुम्हाला हॉस्पिटलला जाणे भाग आहे. मला एकट्यालाच माहीत नव्हतं की माझ्या शरीरामध्ये काय झालं आहे, बाकी सर्वांना माहीत होतं की मला काय झालं आहे. कारण ज्या वेळेस मी मठामध्ये जात होतो, केंद्रामध्ये जात होतो, तेथील देखील लोक मला सतत विचारत होते काय बरं वाटतंय का, कशी आहे तब्येत. सर्वजण माझी काळजी करत होते आणि मी सर्वांना सांगायचो की मला काहीही झालेलं नाही, मी पूर्वीसारखाच ठणठणीत आहे. तुम्ही सर्वजण मला असे का विचारत आहात. आणि त्या सर्वांच्या आपुलकीने बोलण्यामागे काहीतरी काळजी वाटत होती. आणि या सर्वांच्या बोलण्यामधून मला असं वाटत होतं की मला कुठेतरी काहीतरी थोडं का होईना तरी झालेलं आहे. त्यामुळे सर्वजण माझी काळजी घेत होते, परंतु नक्की मला काय झालं आहे हे कोणीही सांगत नव्हते. सर्वांना विचारूनही कोणीही मला काहीही सांगत नव्हतं. परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशनच्या अगोदर पेशंटला सर्व काही माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे माझ्या भावाने मला सर्व काही सांगितले. माझ्या भावाने मला सांगितले की तुझ्या शरीरामध्ये 4 ब्लॉकेज आहेत आणि त्यामुळे तुझे ऑपरेशन करणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यावेळेस माझ्या कुटुंबाने, माझी जी फॅमिली आहे, माझा भाऊ, त्यांनी सर्वांनी मला मिळून ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे घेऊन गेले.
आणि ज्यावेळेस तेथे हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस देखील मला काहीच वाटलं नाही आणि मला तेथे गेल्यानंतरही काहीही होत नव्हतं. ते हॉस्पिटल खूप प्रचंड मोठं आहे. मी सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे माझं दररोज चालूच होतं. आणि माझं नामस्मरण चालू असतानाच माझं ऑपरेशन झालं. म्हणजे ज्यावेळेस मला ऑपरेशनला घेतलं त्यानंतर मला तेथून पुढे काहीही आठवत नाही. माझं ऑपरेशन देखील झालं. 3 दिवसांनी मी शुद्धीवर आलो. आणि ज्यावेळेस मी शुद्धीवर आलो त्यावेळेस तेथील डोळे उघडल्यानंतर जी परिस्थिती होती, जे मी पाहिलं होतं ते अगदी प्रचंड भयानक होतं. मला खूप भीती वाटत होती. माझं संपूर्ण अंग दुखत होतं. आणि जे माझ्यासमोर दृश्य होतं ते मी सहन करण्यापलीकडचं दृश्य होतं. मला ते संपूर्ण पाहून मी खूप घाबरलो होतो. आणि त्यावेळी मला काही करावं ते देखील काहीही सुचत नव्हतं. त्याबरोबरच प्रचंड वेदना देखील होत होत्या. मी ICUमध्ये होतो आणि तेथील त्या रूमची परिस्थिती, माझी परिस्थिती पाहून माझ्या मनामध्ये एकच सतत विचार येत होता की बस झालं, आता जीवन मी खूप जगलो, आता मला मरायचं आहे. आता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जगायचं नाही. एवढा त्रास मी सहन करू शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये आता माझं काहीही उरलेलं नाही. माझी मुलं मोठी झाली आहेत. माझ्या मुलाची नातवंड आता मोठी झाली आहेत. मी नातवंडाचं तोंड बघितलं आहे. मुलीच्या मुलांचं तोंड बघितलं आहे. मुलाच्या मुलांचं तोंड बघितलं आहे. मला आता काहीही नाही. मी आयुष्यामध्ये खूप जगलो, सुखाने जगलो, समाधानाने जगलो. आता इथून पुढे मला जगण्याची इच्छा नाही. एवढंच माझ्या मनामध्ये होतं आणि मला आता फक्त मरायचं होतं. याच्या व्यतिरिक्त मनामध्ये कोणताही विचार येत नव्हता. आणि त्याबरोबरच त्या वेदना असह्य होत्या. सर्व काही बस झालं होतं. डोळ्यांना पाहण्यासाठी ते देखील दृश्य हे खूप भयानक होतं आणि सहन करण्यासाठी देखील ते दृश्य असहनीय होतं. त्यावेळेस मी स्वतः माझ्या अंगामध्ये लावलेल्या वायरी, पायपा मी हाताने काढू लागलो आणि मला बस झालं, मला आता काहीही नाही असा मनामध्ये विचार येत होता. मी स्वतःच्या हाताने माझ्या अंगातील ज्या लावलेल्या वायरी होत्या, पायपा होत्या ते हाताने काढू लागलो होतो. आणि माझ्याच खॉटच्या पाठीमागे एक नर्स उभी होती. तिच्या लक्षात आलं होतं की या पेशंटला शुद्ध आलेली आहे आणि हा पेशंट हाताने वायरा, पायपा काढत आहे. त्यावेळेस ती नर्स पटकन आली आणि म्हणाली, "अरे आजोबा, तुम्ही हे काय करत आहात? असे करू नका. आमचा जॉब जाईल, आमची नोकरी धोक्यात येईल. तुम्ही हे काय करत आहात?" त्यावेळेस मी त्या नर्सला म्हटलं की बस झालं. आणि माझं हे विचित्र वागणं पाहून त्या नर्सने मला काही केलं, मला काही समजलं नाही. म्हणजे तिने इंजेक्शन दिलं, सोडलं का गोळी दिली, मला काहीही समजलं नाही. मला शांत झोप लागली. त्यावेळेसचे सुमार 2 वाजले असतील आणि त्यानंतर मी शांतपणे एवढा शांत झोपलो आणि त्या झोपेमध्ये मला असं वाटलं की मी जणू काही स्वर्गामध्येच गेलो आहे. एवढी ती शांत झोप होती. आणि तेथील दृश्य खूप समाधानकारक, आनंदमय दृश्य होतं. मनाला सुख देणारं दृश्य होतं. आणि त्या दृश्यामध्येच मला दिसले ते स्वामी समर्थ. आणि ते माझ्याशी बोलत होते आणि मला विचारत होते की काय रे, आयुष्यभर सुख भोगलंस आणि इत्तूसं तुला दुःख सहन झालं नाही, लगेचच मरायला निघालास. आणि स्वामी हाताकडे हात दाखवून नखा एवढं मला दुःख आहे असं दाखवत होते आणि मला सांगत होते की एवढंसं दुःख तुझ्याशाने सहन झालं नाही. मी एवढं सुख तुला दिलं, त्या सुख तुला सहन झालं, मात्र एवढंसं दुःख तुला सहन झालं नाही, असे त्यावेळी स्वामी मला म्हणत होते. स्वामींचं ते माझ्याकडे प्रेमळ पाहणं, बोलणं हे मला खरोखरच खूप वेगळं वाटत होतं, खूप मायामय वाटत होतं. आणि त्यांच्याकडेच पाहत मी हरवून गेलो होतो. मी त्यांच्याकडे एवढं एकरूप होऊन पाहत होतो की स्वामी, साक्षात स्वामी माझ्या समोर आले आहेत. त्यांचा तो हसरा चेहरा, प्रेमळ नजरा मी त्यांच्याकडे पाहून एकरूप होऊन गेलो. आणि स्वामी माझ्याशी बोलतच होते, तुझ्या आयुष्यामध्ये सांग, मी तुला कधी दुःख दिलं आहे का? मग एवढंसं दुःख तू का सहन करू शकत नाही? तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीही दुःख दिलं नाही, तुझं संपूर्ण आयुष्य सुखात गेलेलं आहे. मग एवढ्याशा दुःखाने तू लगेचच मरायच्या गोष्टी करत आहेस. तुला जगायचं आहे, तू लगेचच हारून जाऊ नकोस, असे स्वामी मला सांगत होते. आणि नेमकं त्याच वेळी मला नर्सचा आवाज आला आणि सांगितलं, बाबा ज्यूस घ्या. नेमकं स्वामींचं बोलणं संपलं होतं आणि मी डोळे उघडणार त्याच वेळी मला नर्सचा आवाज आला होता.
आणि मी ज्यावेळेस डोळे उघडले त्यावेळेस माझी नजर खिडकीतून बाहेर गेली, कारण मी होतो त्या हॉस्पिटलमधील 6व्या मजल्यावरती. जी काचेची खिडकी होती, त्या काचेच्या खिडकी शेजारी माझी खॉट होती. आणि नेमकी मी शुद्धीवर आल्यानंतर माझे डोळे ज्यावेळेस उघडले त्यावेळेस माझी नजर ही खिडकीतून बाहेर गेली आणि नेमके सकाळचे 7 वाजले होते. सुंदर कोवळं ऊन बाहेर पडलं होतं आणि त्या चमकणाऱ्या सुंदर कोवळ्या उन्हामध्ये मला स्वामी दिसले. त्या कोवळ्या उन्हामध्ये स्वामी चमकत होते, माझ्याकडे पाहून हसत होते. आणि मी संपूर्णपणे शुद्धीवर येऊन स्वामींचं दर्शन घेतलं, कारण मी ज्यावेळेस स्वामींकडे पाहिलं जसे स्वामी माझ्या स्वप्नामध्ये होते तसे साक्षात मला खिडकीतून बाहेर त्या कोवळ्या उन्हामध्ये दिसले होते. थोड्या वेळ तसेच मी स्वामींकडे एकटक पाहिलं आणि स्वामी अदृश्य झाले. त्यानंतर मी इकडे तिकडे अजून स्वामींना शोधलं, परंतु स्वामी खिडकीतून बाहेर दिसलेच नाहीत. त्यानंतर काय झालं कोणास ठाऊक, पण मी अचानक खॉटवरून उठून उभा राहिलो आणि 2 पावले जाऊन मी माझा तो ज्यूस घेतला. जणू काही मला काहीच झालं नव्हतं. माझ्या वेदना देखील पूर्णपणे थांबल्या होत्या. मी माझ्या स्वतःच्या हातांनी ज्यूस उचललो, पेलो आणि त्यावेळेस तेथील नर्स देखील धावत आली आणि मला म्हणाली, आजोबा हे तुम्ही काय विचित्र वागत आहात. रात्री तुम्ही तो असं वेड्यासारखं काहीही बोलत होता, मला मरायचं आहे, मला जगायचं नाही आहे, आणि आज तर अचानक तुम्ही उठून हाताने ज्यूस घेताय. हे काय तुमचं चाललं आहे बाबा. तुम्ही असे का करत आहात. तुमच्या या वागण्यामुळे माझी नोकरी देखील जाऊ शकते बाबा. आणि हा हॉस्पिटलचा रूल आहे, आम्हाला आमच्या हातांनी तुम्हाला ज्यूस पाजायचा असतो आणि तुम्ही तर चक्क हाताने ज्यूस पीत आहात. खरोखरच बाबा तुमचं वागणं हे खूप विचित्र आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जे माझ्याबरोबर जे घडत होतं हे सर्व लोक ही कम्प्युटरमध्ये पाहत होते. त्यानंतर डॉक्टरांची टीम आली आणि त्यांनी मला सांगितलं की थोडंसं चालवण्यासाठी माझ्याकडे आली, कारण प्रत्येक ऑपरेशन झालेल्या पेशंटला काहीतरी 2-4 पावले चालवलं जातं आणि त्यानंतरच त्या पेशंटची तब्येत कशी आहे हे ठरवलं जातं. आणि चक्क मी त्या ऑपरेशनच्या 4थ्या दिवशी चक्क मी 12 पावलं चाललो आणि नंतर खॉटजवळ येऊन बसलो. त्यावेळेस डॉक्टर देखील थक्क झाले आणि म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये मी कितीतरी हजारो पेशंट अशी पाहिले असतील, परंतु तुमच्यासारखा एकही पेशंट एवढा चंचल मी पाहिलेला नाही आणि एवढा लगेचच एखाद्यावर परिणाम होतो हे माझ्या आयुष्यामध्ये कधी घडलेच नाही. बाबा नक्की तुम्ही आहात तरी कोण, हा विचार डॉक्टर करत होते आणि मला विचारत होते की तुम्ही असे कसे काय वागू शकता. त्यावेळेस मी सांगितलं की हे सर्व होत असते ते स्वामींच्या नामस्मरणामुळे, स्वामींच्या भक्तीमुळे. आणि त्यावेळेस डॉक्टरांना सुद्धा कुठे ना कुठे थोडा का होईना पण विश्वास बसला. परंतु त्यावेळी मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर माझ्यासाठी तुम्ही एवढंच करचाल का. तर डॉक्टर म्हणाले, सांगा बाबा मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्यावेळेस बाबांनी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही या रूममध्ये माझ्यापाशी श्री स्वामी समर्थांचा मंत्र लावून द्या. त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मोबाईल अलाउड नाही, तरी देखील डॉक्टरांनी त्यांचा मोबाईल माझ्या शेजारी श्री स्वामी समर्थांचा मंत्र लावला, तारक मंत्र लावला, त्यानंतर स्वामींचा जप लावून दिला. अख्ख्या हॉस्पिटलमध्ये मीच एकटा असा होतो की माझ्याजवळ श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण मंत्र हा मोबाईलवरती चालू होता. आणि त्यानंतर मला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि तेथे देखील सर्वांच्या समोर माझ्या शेजारी श्री स्वामी समर्थांचा जप लावण्यात आला. आणि त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मीच असा एकटा होतो की त्याच्या शेजारी श्री स्वामी समर्थांचा जप लावला होता. आणि मी सतत विचार करत होतो की आता मला स्वामींनी सांगितलं, मला जीवदान दिलं, मला जगण्यासाठी सांगितलं, परंतु मी आता काय करणार. आता माझं तर एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे, मला 2 किलोच्या वरती ओझं उचलायचं नाही, वाकायचं नाही, जास्त लांब चालत जायचं नाही किंवा कोणतंही जास्त कष्ट करायचं नाही. मग आता मी स्वामींची सेवा करणार तरी कशी. आणि माझ्या मनामध्ये असाच कोणता ना कोणता विचार येत होता, मी जलकल्याण कसे करणार, मी जगासाठी काय करणार. आणि अशा अवस्थेमध्ये माझी अवस्था तर अशी देखील नाही की मी जगासाठी धावू शकतो, पळू शकतो, मी काहीही करू शकत नाही. मग मी यातून जगकल्याण कसे करीन, असाच सतत माझ्या मनामध्ये विचार येत होता. आणि विचार करत करतच मी झोपी गेलो. आणि झोपल्यानंतर देखील काही वेळ असाच मनामध्ये विचार चालू होता. आणि नेमकं त्याच वेळी स्वामी माझ्या समोर आले आणि मला म्हणाले की तू
तू काहीच कसं करू शकत नाही? तू असा विचार का करतोस? तुला माहीत आहे का? तुझ्या मनामध्ये, तुझ्यामध्ये एक सर्व गुण संपन्न असा गुण आहे आणि तो म्हणजे कोणता? तर विख्यान. आणि त्या त्याच वेळी माझ्या देखील लक्षात आलं की मी व्याख्याता खूप चांगला आहे. आणि नेमकं हेच स्वामींनी ओळखलं होतं. त्यामुळे स्वामींनी मला सांगितलं की तू जनकल्याण असा देखील करू शकतो. तू लोकांना प्रवचन देऊ शकतो. तू प्रचार करू शकतोस. तू काहीही तोंडातून शब्दावाटे तू काहीही करू शकतोस. या जगामध्ये ईश्वर आहे हे तू सरळ सांगू शकतो, तोंडाने सांगू शकतो. यासाठी तुला ओझं उचलण्याची गरज नाही, तुला वाकण्याची गरज नाही, तुला जास्त धावपळ करण्याची देखील गरज नाही. तू एका जागेवरती बसून शांतपणे लोकांना चांगले ज्ञान देऊ शकतोस. आणि हा गुण जो मी व्याख्यात आहे, हा गुण माझ्या मनामध्ये होता. मी विसरलो होतो, परंतु तेच स्वामींनी माझ्या लक्षात आणून दिलं होतं. आणि तोच गुण स्वामींनी माझ्या मनातील ओळखला होता, जो कुठे ना कुठेतरी थोडासा हरवला होता. आणि त्यानंतर स्वामींनी मला सर्व काही समजून सांगितलं आणि त्यानंतर मी शुद्धीवर आलो. आणि त्यावेळी मी ठरवलं की मी आता स्वामींचा प्रचार करणार, स्वामींच्या विषयी व्याख्यान देणार, स्वामींच्या विषयी सर्व काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणार आणि लोकांना ज्ञान देणार, लोकांना वाईट गुणातून सद्गुणांकडे आणणार. आणि तिथून पुढे माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली. माझ्या ऑपरेशनच्या 5व्या दिवशी तर मी अगदी ठणठणीत झालो. माझ्या शरीरामध्ये काहीही दुखत नव्हतं. ऑपरेशनच्या 5व्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला होता. कारण डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले होते, कारण 5व्या दिवशी पेशंट हा ठणठणीत होतो. यामध्ये डॉक्टरांना देखील वाटलं की या व्यक्तीच्या पाठीमागे खरोखरच काही ना काहीतरी दैवी शक्ती ही आहेच. आणि त्यानंतर मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मला समजलं की मी ज्या केंद्रामध्ये जातो तेथील सर्व भाविकांनी, सर्व भक्तांनी, ज्या केंद्रामध्ये मी आजपर्यंत सेवा केली, जी लोक तिथं येत होती, त्या सर्व 500 किंवा 450 लोकांनी माझ्यासाठी संकल्प केला होता. तो संकल्प केला होता माझ्या ऑपरेशनच्या अगोदर. आणि संकल्प केला होता की ऑपरेशन सर्व काही चांगल्या पद्धतीने व्हावे आणि हे सर्व ठणठणीत व्हावे आणि पटकन बरे होऊन घरी यावेत, आमच्याबरोबर राहावेत, असा संकल्प होता. आणि संकल्प ऑपरेशनच्या अगोदर केला होता. आणि ज्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी सर्व लोकांनी, त्या 500 लोकांनी संकल्प सोडला होता. म्हणजे एवढ्या सर्व लोकांनी माझ्यासाठी स्वामींच्या पुढे प्रार्थना केली होती. आणि त्यामुळेच मला एवढा जलद, एवढा 4 दिवसामध्येच एवढा चांगला माझ्या शरीरामध्ये एवढं मोठं ऑपरेशन होऊन देखील एवढा बदल झाला होता. आणि हे सर्व शक्य झाले होते ते त्या लोकांनी माझ्यासाठी केलेल्या स्वामींच्या समोर प्रार्थना, संकल्प केल्यामुळे, त्यांनी स्वामींची सेवा केल्यामुळे, स्वामींना प्रार्थना केल्यामुळे. आणि मला हे ऐकून खूप आनंद झाला. मला देखील वाटलं की मी खरोखरच काहीतरी केलंय. त्यामुळे तर सर्वजण माझ्यासाठी स्वामींच्या समोर त्यांनी माझ्यासाठी संकल्प केला आणि माझ्यासाठी प्रार्थना केली. आणि माझ्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले. माझे मन अगदी गदगदून गेले. माझ्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. एवढ्या लोकांची प्रेम, माया, आपुलकी पाहून माझे मन भरून आले होते. त्यानंतर सर्व लोक माझी गाठ घेण्यासाठी येऊ लागले, मला भेटायला येऊ लागले. सर्वजण मला, कसे आहात, बरे आहात का, तुम्ही लवकर बरे होणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सुखरूप आहात, स्वामींची कृपा तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला काहीही होणार नाही, असे सर्वजण मला बोलत होते. आणि एका दिवसामध्ये नाही जरी म्हटलं तरी 400-500 फोन येऊन माझी काळजी आणि मी कसा आहे हे विचारत होते. आणि त्यानंतर मी हळूहळू बरा होत गेलो. आता मी पूर्णपणे ठणठणीत आहे. आता मला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काहीही नाही, मला सर्दी नाही, पडसं नाही, खोकला नाही, मला काहीही नाही. मी आता पूर्वीसारखाच ठणठणीत आहे. माझं काहीही दुखत देखील नाही. फक्त एक गोळी तेवढी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझी चालू आहे. आणि आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की तुम्ही 2 किलोमीटर अंतर चालायचं आहे. तर मी त्याचप्रमाणे दररोज 2 किलोमीटर अंतर चालतो. केंद्रातील लोक माझ्याकडे येतात, भेटतात, मी त्यांच्याशीही चांगल्या गप्पा मारतो. परंतु अजून मी केंद्रामध्ये गेलेलो नाही. सर्वजण लोक मला म्हणतात की लवकर बरे व्हा आणि लवकर आपल्या केंद्रामध्ये या. केंद्रामध्ये सर्वजण तुमची वाट पाहत आहेत.
दररोज काही लोक मला भेटायला येतात, काही लोक फोनवरून माझी चौकशी करतात आणि आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. माझ्या ऑपरेशनला आता 2 महिने कंप्लीट होऊन गेलेले आहेत आणि आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास देखील नाही. आणि त्याबरोबरच मी माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबाला देखील सांगितलेलं आहे की आता मी काहीही करणार नाही. आता फक्त मी स्वामींची सेवा करण्यात माझं आयुष्य घालवणार आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर केलेलं आहे. आता कशाचीही गरज नाही. मला आता जगायचं आहे ते फक्त माझ्या स्वामींसाठी जगायचं आहे आणि इथून पुढे मी आता जे काही करेल ते फक्त आणि फक्त माझ्या स्वामींसाठीच करेल. कारण स्वामींनीच मला एक नवीन दिशा दाखवलेली आहे. त्यामुळे मी त्याच दिशेने जाणार आहे आणि सर्व काही त्यांच्यासाठीच करणार आहे. हा होता मित्रांनो माझा अनुभव. या जगामध्ये ईश्वर आहेत हे तेवढंच सत्य आहे. जो व्यक्ती ईश्वरावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती भगवंतावर विश्वास ठेवतो त्याला ही प्रचिती नक्कीच येते. आणि स्वामी हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे स्वामी हे आपल्या सर्वांच्या बरोबर असतात. त्यामुळे तुम्ही काहीही म्हणा, काहींना वाटतं की या जगामध्ये देव नाही, तर काहींना वाटतं की या जगामध्ये पावलोपावली क्षणोक्षणी ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत, भगवंत आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत. आणि हे देखील तेवढंच सत्य आहे. एखाद्याने विश्वास ठेवला म्हणजे ते आहेत आणि एखाद्याने विश्वास नाही ठेवला म्हणजे ते नाहीत, असं कधीही होणार नाही. या जगामध्ये ईश्वर हे चराचरामध्ये आहेत आणि हे सर्व तेव्हाच समजते जेव्हा तुम्ही मनापासून भक्ती करता, मनापासून विश्वास ठेवता आणि मनापासून अनुभूती घेता. मित्रांनो, तुमच्याबरोबर माझा हा अनुभव शेअर करून मला खरोखरच खूप आनंद होत आहे. आणि माझा हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्याच्या पाठीमागे एवढंच तथ्य आहे की या जगामध्ये ईश्वर आहेत. फक्त ईश्वरासाठी, आपल्या स्वामींसाठी जगायला शिका. काहीही केलं तरी देखील ईश्वरचं सुरुवात आहे आणि ईश्वरच अंत आहे. त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. एकमेव स्वामीच असे आहेत की ती कधी, कोठे, केव्हा, कोणाला, कोणत्या पद्धतीने मदत करतील हे कधीही सांगू शकत नाही. ते कोणत्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला साक्षात्कार देतील हे देखील कधीही कोणीही सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही पाठीमागं घडलं आहे ते स्पष्टपणे सांगू शकतो, परंतु आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपले कर्म हे नेहमी चांगले ठेवायचे आहेत. जेवढे आपण आपल्या आयुष्याला महत्त्व देतो तेवढेच ईश्वराला, आपल्या स्वामींना महत्त्व दिले पाहिजे. जो व्यक्ती स्वामींची सेवा करतो, स्वामींची भक्ती करतो, त्या व्यक्तीला कधी, कोठे, केव्हा त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. हे फक्त स्वामींनाच माहीत असते आणि ते स्वामीच ठरवत असतात. त्यामुळे जे काही करायचं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चांगलेच होईल याचा विचार करूनच करायचे आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा असाच एक अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. तुमच्या एखाद्या अनुभवामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये नवीन प्रेरणा देखील मिळू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करायचा आहे. तुम्हाला आजचा अनुभव, श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद.